सुप्रभात. सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आपण साक्षात्कार तत्वज्ञान मार्गाने अर्थातच या 5व्या शेवटच्या टप्प्याने आत्मसाक्षात्कारापर्यंत अग्रेसर होत आहोत आणि होणार आहोत. आतापर्यंत आपण ही जे सर्व ऐकत आहोत, सांगत आहोत, एकमेकांना विचारत आहोत, ते सर्व अध्यात्म विद्येबद्दल आहे, तो आत्मविद्येबद्दल आहे. तर आजपर्यंत हे झालं, पण आत्मविद्या म्हणजे काय हेही याच्या आधी 2-3 वेळा आपण सांगितलेलं आहे. जरी आता वाचत असलेल्या काव्याची पुनरुक्ती होत असली, उजळणी होत असली, तरी आपण जी अध्यात्मविद्या म्हणतो, आत्मविद्या म्हणतो, ती नेमकी काय आहे याची वरचेवर उजळणी होणं हे कर्मप्राप्त आहे, आवश्यक आहे. आणि या आधी जरी होऊन गेलं असलं तरी दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान या अध्यायामध्ये आत्मविद्येचं दर्शवणं असल्यामुळे पुन्हा एकदा त्याचं आलोडन करणं महत्वाचं आहे नव्हे, तर यासाठी आवश्यक आहे. कारण आपल्याकडे आता चंद्रकांत सराफ आणि डॉक्टर एक मिनिट, काय हो नाव त्यांचं, हॅलो, डॉक्टर सातपुते पुणे आणि डॉक्टर सातपुते पुणे हे असे अधिक 2 मित्र जोडले गेलेले आहेत. ते अध्यात्म विद्येसाठी प्रेमी असलेले, आतुर असलेले अनेक मित्र सतत वाढत आहेत. त्यासाठी सुद्धा कधी कधी पूर्वी होऊन गेलेलं परंतु अत्यंत नितांत आवश्यक आहे अशा गोष्टीचं वरचेवर स्मरण करावं लागतं. आणि उत्तम गोष्टीचं वरचेवर स्मरण करणं यालाच तर भजन म्हणतात. म्हणून जी आपण अध्यात्म विद्या म्हणतो ती नेमकी काय आहे, आत्मविद्या म्हणजे काय आहे, ते इथे पाहिलं जाणार आहे. प्रथम स्पष्ट गद्य अर्थ सांगतो, या आधी सांगितलेला आहे, परंतु नवीन श्रोत्यांनी तो लक्षपूर्वक आणि जुन्या श्रोत्यांनी परत उजळणे म्हणून त्याकडे पाहावं आणि नंतर पद्याचा आस्वाद घेऊया. अर्थ स्पष्टीकरण. मनाचे न मन अमन म्हणजे मनाची निस्तब्ध विचार तरंग रहित स्थिती झाल्यावर मनाच्या शांत रिक्ततेत ज्ञानसूर्याचे बिंब प्रकाशित होते. या ज्ञानसूर्य प्रकाशनात एक अमौलिक सुगंधाची जाणीव हृदयात प्रकटते. जणू काही आनंद गंधाचा सुवासच सर्वत्र व्यापून उरल्यासारखे वाटते. तसेच या ज्ञानसूर्य प्रकाशनात व आनंदकंद सुवास विभोर उन्मनी अवस्थेत एखादा अमृत कलश लवंडून आतील अमृत कलकल खळखळनाद करीत वाहत असल्याचा मंजूर ध्वनी ऐकू येतो. अशी अवस्था याची होते तो समाजात लोकात वावरताना त्याच्या केवळ अस्तित्वाने लोकजीवन कमलगंधाने व्यापून सुगंधित होते. वास्तवात ज्ञान म्हणजेच आनंद व आनंद म्हणजेच अमृतत्व किंवा अविनाशत्व असून ते सर्वांच्या हृदयात एकवटून आसनस्थ असते. ज्ञान, आनंद, अमृत नेहमीच्या दृष्टीला 3 किंवा तिहेरी वाटले तरी ते प्रत्यक्षात एकमेव ज्ञानामृताचे असणे असते. ज्ञान, आनंद, अमृत तरी ते प्रत्यक्षात एकमेव ज्ञानानंदामृताचे असणे असते. ही एकी जाणणाऱ्या क्षमतेलाच विद्या असे म्हणतात. सूर्याचे बिंब असे पाण्यात प्रतिबिंबित होते, त्याच प्रकारे एकच प्राण किंवा प्राणरूपी सूर्य जनजीवनात लोकांच्या जगण्यात दिसून येतो. मात्र बिंब, प्रतिबिंब, अस्सल, नक्कल त्याचे नेमकेपण किंवा नेमकी ओळख करून देणाऱ्या क्षमतेलाच विद्या असे म्हणतात. अनेकामध्ये एकरूपाने असणारे तत्व जी पाहते, विविधतेतील मांगल्यपूर्ण गीताचे जी गुंजन करते आणि अशा गीत गुंजनात जी निमग्न दंग असते तिलाच विद्या म्हणतात. अनेकांमध्ये तत्वरूपे जी एकत्वाने स्पंदत असते, सत्य वा परमसत्य म्हणून जी जाणीव रूपे हालचालीत असते, अशा एकमेव क्रीडेला सत्य विलास ओळखणाऱ्या हालचालीलाच विद्या असे म्हणतात. ही सारी हालचाल एकत्वाचीच असते. फुलातील गंध, पाणी, वायू, चंदन यातील शीतलता, मानवातील जाणीवांचे स्पंद या साऱ्यामध्ये तीच एकमेव क्षमता विद्या असते. विद्या म्हणजे विद्यमान उपस्थित असणारी क्षमता. एकदा काय एकत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त झाली की अशा तत्ववानाची धनवान, बुद्धिमान याप्रमाणे तत्व संपादित केलेला तो तत्ववान दृष्टी या एकता ज्ञानाने स्थिर ध्रुव होते. सर्वाप्रती समभावामुळे सर्वांबाबत अतीव करुणा संपृक्त होते. अशा तत्ववानात अतीव करुणा संपृक्त होते. अशा तत्ववानाचे हृदय येथून तेथून तो
स्वलाच सर्व व्याप्ततेने पाहू लागतो. या सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही सर्वस्व अशा अनोख्या एकमेवाद्वितीय भावक समतेलाच विद्या असे म्हणतात. अशा तऱ्हेने समग्रता पूर्ण अखंडता निशेष अद्वैत शांत दक्षतेत सहज भावे वर्तल्याने प्राप्त होते. त्यामुळे अंतःप्रसन्नताही लाभते. शांत दक्षता म्हणजे देहात्मभान हरपून वेगळेपणाचा अमित्वाचा हस्त होऊन निर्माण होणारी परमशांत परंतु सावध अवस्था. या अवस्थेत इंद्रिये सारा इंद्रियगम्य अनुभव अचूकतेने काही तपशील न चुकता वगळता घेतात. परंतु त्या पलीकडे मन या अनुभवांबाबत काही प्रतिक्रिया स्वीकार वा नकार देत नाही. अनुभव अचूकतेने घेणे म्हणजे दक्षता, मात्र मन स्वीकार नकारास अनुत्सुक उदासीन असणे म्हणजे शांतता. या मनाच्या म्हणजे देहेंद्रियांच्या विशेष व अद्भुत अवस्थेस शांत दक्षता असे म्हणतात. या शांत दक्षतेत अद्वैताची अनुभूती देणारी जी क्षमता तीच विद्या होय. आता केवळ असणेपणी म्हणजे क्रिया प्रतिक्रिया रहित केवळ असणेपणी राहून एकत्वाचा अनुभव एखाद्या आनंद कंद रूपी कंदाच्या माधुर्याप्रमाणे अशा अद्भुत क्षमता प्राप्त व्यक्तीस नित्य निरंतरतेने येत राहतो. त्या कैवल्य रुचीतच दंग राहणाऱ्या क्षमतेस विद्या असे म्हणतात. तर अशा केवळ असण्यात सहजभावे शांत दक्षतेत असण्यात आनंद व ज्ञानही याच्या अद्वैतात एकाच वेळी प्राप्त होत असते. ती कैवल्य विद्या. येथे वास्तवात कैवल्य म्हणजे ज्ञान आनंदाची एकरूपता असते. ही ज्ञानानंदता सारूप्य बोधे प्राप्त करून देणाऱ्या क्षमतेस विद्या असे ओळखावे. ज्ञान व आनंद एक असतो आणि असा ज्ञानानंद अमर अमृत मृत्युंजय असतो. स्वाभाविकच आता अद्वैत ज्ञान म्हणजे आनंद व असा अद्वैत ज्ञानानंद म्हणजेच मृत्युंजयत्व देणारा अमृत अनुभव असतो. असणे हे शाश्वत आहे. हाच तो अमृत अनुभव आहे. त्या अमृताभावातच ज्ञान आनंद मृत्युंजयत्व एकवटलेले आहे. ते संजीवत्व एकवटलेले आहे. हे आकलन म्हणजे मृत्युंजय नचिकेताचे दर्शन. मृत्युंजय विद्या म्हणजे देहमनाचा मृत्यू टाळणे नव्हे, तर आपण देहमन नसून अद्वैत ज्ञानरूपी शाश्वत अस्तित्व आहोत, जे चिरानंदाचा लाभ घडविणारे आहे याची जाण. ही अशी ज्ञानानंद मृतता आहे, तिला काळजी स्पष्ट करू शकत नाही. अशा शाश्वत सत्य दर्शनदायी क्षमतेलाच विद्या असे म्हणतात. हे ज्ञानानंदामृती मृत्यूंचे नचिकेत्याचेच दर्शन समजावे. ज्ञान आनंद अमृत ही एकरूपच आहे ते लक्षात आल्यावर संसारात असूनही बंधनात असूनही अद्वैत ज्ञान प्राप्तीमुळे माणूस मुक्तीचे दर्शन व अनुभूती प्राप्त करून घेऊ शकतो. असे जर न होईल तर ज्ञान आनंद अमृत यांचे एकत्व अद्वैत जाणले असे म्हणताच येणार नाही. ती असेल केवळ शब्दांची ओळख किंवा माहिती, व त्यामुळे मुक्ती या शब्दाला सुद्धा केवळ शब्द ज्ञानाखेरीज काहीच महत्व उरणार नाही. मुक्ती अनुभवाखेरीज मोक्ष नाहीच. विना मोक्षानुभव मुक्ती हा पोकळ शब्दानुभवच समजावा. हा उलगडा घडवते ती विद्या होय. अशा तऱ्हेने ज्ञान म्हणजेच आनंद म्हणजेच अमृतत्व किंवा अमरत्व अविनाशित्व अशी ओळख मी ओळखले मला समजले अशा पद्धतीने देहात्मभानात देह म्हणजेच मी किंवा कर्ता भोक्ता भावात करून न देता म्हणजे सबीज समाधीत मी केंद्रासहित करून न देता शांत दक्षतेत अमनी स्थितीत निर्बीज स्थितीत वा समाधीत म्हणजे समत्वाचे अधीन ते असताना जी करून देते किंवा ज्ञानानंदामृत भावावस्था जिच्यामुळे प्राप्त होते त्या समाधी भावालाच आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या क्षमतेलाच विद्या असे म्हणावे. तर अशी ही विद्या आहे आत्ता सांगितलेली. पण ती विद्या कशी काव्यात ग्रथित झाली आहे किंवा ग्रंथित झाली आहे ते पहा. नाव तिचे विद्या असे. अशी जी विद्या असते ती माणसाला कायमस्वरूपी मुक्त राहते. संसारात असूनही तो जीवनमुक्त राहतो. अशी जी विद्या तिलाच म्हणतात नाव तिचे विद्या असे. तर आता नीट ऐका. हृदयी प्रकाशे ज्ञानबिंब अमोल गंधित आनंद कंद कलकल वाहे अमृत जनजीवनी कुले कमलगंध ज्ञान आनंद अमृत वसे बाह्य डोळा तीर दिसे पर्यंतरिये कची असे नाव तिचे विद्यासे.
बिंब जीवनी प्रतिबिंब जनजीवनी प्राणबिंब बिंब प्रतिबिंब जी ओळखे नाव तिचे विद्यासे अनेकी एकता पाही विढा एक गीता गाई संगीती सदा निमग्नसे नाव तिचे विद्यासे अनेकामध्ये स्पंदत आहे एक रूपे नांदत आहे सत्यविलास जी ओळखे नाव तिचे विद्यासे दृष्टी स्थिरावे एकतत्व अंतरी उमटे ममत्व विभक्ता भक्त करीतसे नाव तिचे विद्यासे ऐसी समग्र अखंडता शांत दक्ष वर्तिता प्रसन्नता अनेकी एकाजी ओळखे नाव तिचे विद्यासे अनेकी पाही एकानंद कैवल्य रूपे आनंद कंद त्या रुची दंगसे नाव तिचे विद्यासे केवळ असणे हाती आनंद सहज शांत दक्ष कैवल्यानंद आनंद ज्ञान एकी ओळखे नाव तिचे विद्यासे आनंद ज्ञान एक असे ज्ञानानंद अमरसे मृत्युंजय नचिकेत दावीतसे नाव तिचे विद्यासे ज्ञानानंदामृत एक रूपे पाहता बंधनी मुक्ती वसे अन्यथा मुक्ती शब्दोळखे नाव तिचे विद्यासे ऐसी ज्ञानानंदामृत ओळख करता भोगता रहित ओळख जीवनी जी रावी तसे नाव तिचे विद्यासे नाव तिचे विद्यासे नाव तिचे विद्यासे तर अमनी नमनी साधकाला त्याच्या शांत दक्ष कैवल्य भावात प्रतिबिंबित झालेले हे आत्मविद्येचे शब्दचित्र आहे आणि प्रत्यक्षात या शब्दचित्रावर लक्ष केंद्रित करून जर पूर्ण शांततेने जर आपण हे काव्य म्हणू शकलो अर्थ ध्यानात धरून तर निश्चितच आत्मविद्या म्हणजे काय याचं स्पष्ट विवेचन नव्हे तर याचं स्पष्ट दर्शन प्रत्येक साधकाला त्याच्या हृदयात आल्याशिवाय राहणार नाही. आता पुढे सारे संत कृपे संतापायी राही संपूर्ण संत शरणता मी या केंद्राचा नाश करते अशा वेळी व्यक्तित्व रहित व्यक्ती म्हणजे माणूस संतत्वात परिवर्तन होतो. जो संतांना सज्जनांना साधूंना आत्मज्ञानी लोकांना संपूर्ण शरण गेला त्याच्या मी या केंद्राचा नाश होतो. त्याचा मर्यादित अहंकाराने ग्रासित बाधित असलेला हा जो मी आहे तो नष्ट होतो आणि त्याच वेळी तो मी कडून तूकडे सर्वसामान्याकडून साधूकडे वाटचाल करायला लागतो आणि अशा वेळी तो व्यक्त असून सुद्धा त्याचं व्यक्तित्व म्हणजे तो दिसायला तुमच्या आमच्यासारखाच माणूस असतो पण तुमच्या आमच्यासारखं याचं व्यक्तित्व मर्यादित नसतं तर त्याचं व्यक्तित्व अचानकपणे बिंदूकडून सिंधूकडे जावं असं व्यापक विराट होऊ लागतं. तर अशा वेळी व्यक्तित्व रहित व्यक्ती म्हणजे व्यक्तित्व नष्ट झालेली व्यक्ती किंवा माणूस संतत्वात त्याचे परिवर्तन होतं. हे दर्शन सारे संत कृपे संतापायी राही यामध्ये आपणाला अनुभवास येईल. संत मज साठी माय बाप तात कैवल्याची देती अविरत साथ संतांचे संतान मागते भातुके संत कृपा प्रसाद देती कवतुके मायेत भोवंडुनी सदा फिरत से संत साथ मिळता मी मजनासे संत चालवीती तरी चालत से जरी बोलवीती
तरी बोलत से धीर म्हणताती, तरी फिरत से उगा म्हणतात, मुकारात से येत आता काही निमज नाही. सारे संत कृपे संता पायी राही, तरी गोड कडू पुन्हा वाटत से. सारे संत पायी विसर्जित से, सारे संत पायी विसर्जित से. तर असा हा व्यक्त परंतु व्यक्तित्व रहित संत कृपेसाठी अधीर आणि आतुर असलेला माणूस जेव्हा त्याच्या अधीरतेतून उत्कट भक्तीतून संतापर्यंत जातो, तेव्हा त्याची जी अवस्था होते ती यामध्ये साहित्य आहे. तात बाप माय म्हणजे माझी आई, माझे बाबा, माझे तात वडील हे सर्व काही संतच असून केवळ असणं, शांत निवांतपण असणं, अशी कैवल्याची स्थिती संत मला सदोदित देत आहेत. मी संतांचं बालक असून संतांकडे मी काही भातुके म्हणजे खाऊ मागितला आहे आणि संत कृपा प्रसाद हाच मला संतांनी दिलेला खाऊ आहे. तेव्हा माझ्या त्यांच्याकडे धरलेल्या लढीवा हट्टामुळे संत कृपा प्रसाद रूपे भातुके म्हणजे खाऊ मला संतांनी कौतुकाने दिला आहे. आजपर्यंत मी मायेत भोवंडून सर्वत्र फिरत होतो, एखाद्या भोवड्यासारखा गरगर फिरत होतो, परंतु संतांनी मला त्यांची संगत दिल्यामुळे आता माझं ते मायेत भोवंडून सदा फिरणं अनायसे नष्ट आले आहे आणि मी संतांसारखाच त्यांच्या जागी बसून शांत निवांत झालो आहे. तरी सुद्धा जर संत म्हणाले अरे मला चाल तर मी चालतो, ते म्हणाले बोल तरच मी बोलतो, ते म्हणाले फिर तरच फिरतो, आणि ते म्हणाले आता गप्प राहा मुकारा तर मी अनायसे मौनात जातो. येथ आता काही मी मज नाही, आता इथे मी मज असं काही माझे पण उरलंच नाही. सारे संत कृपे संता पायी राहील, संत कृपेमुळे सर्व काही जे मी माझं किरकोळ होतं ते संतांच्या पायी विसर्जित झालेलं आहे. जरी गोड कडू पुन्हा वाटत असे, माझ्या या बोलण्याबद्दल कुणाला काही वरवा वाटला, कुणाला काही त्यामध्ये कडवटपणा वाटला, कुणाला प्रेम आलं, कुणाला याबद्दल राग वाटला, तरी सर्व गोड कडू जे जे कोणाला वाटायचं ते जरूर वाटू शकतं, त्यांच्या अजून ते बरोबर असेल. परंतु माझ्या अजून मी उरलेला नसल्यामुळे त्या सर्व गोष्टी आणि त्याबद्दलच्या क्रिया प्रतिक्रिया त्या सर्व मी संत पायी विसर्जित करून केवळ कैवल्यात शुद्ध असणेपणे उरलो आहे. आता आहे सर्वातीत जाण स्वरूप सुवर्ण. स्वरूप किंवा आत्मरूप हे सर्वाच्या पलीकडे आहे आणि तेच अस्सल हिरण्मय म्हणजे सुवर्ण आहे हे जाणा. आणि ते जाणताना ते दर्शन कसं होतंय काव्यात पहा. तत्पूर्वी अर्थ स्पष्टीकरण. ध्यान चिंतनात देह मनोभाव लोकतो, अंतर्बाह्य केवळ एक भावरहित असणे तेवढेच उरते. अशा या भावरहिततेतही मनाच्या सहज चिंतनशील शांत दक्षतेमुळे क्वाइट बट ऍक्टिव्ह माइंड ही भावरहितता म्हणजे वास्तवात अवकाश स्वैर मुक्तांगण तरंगरहित संचार सुलभ मोकळी असल्याचे समजते. मात्र असे असूनही मन केवळ शांत आणि दक्ष, अजिबात न भटकता विचारचक्रात न गुरफटता केवळ असते. मात्र ऍक्टिव्ह क्वाइटनेस ऑफ माइंड keeps the mind as it is, that is to say quiet but active quietness of mind keeps the mind as it is. याला शांत दक्षता म्हणतात. ती शांत दक्षता मनाला असे ठेवते क्वाइट बट ऍक्टिव्ह, मन शांत आणि सर्व इंद्रिय दक्ष, दॅट इज ऍक्टिव्ह क्वाइटनेस किंवा क्वाइट ऍक्टिव्हनेस. दूर पर्यंत सर्वत्र ज्योतिर्मयता प्रकाशमानता असल्याचे समजते. हे समजणे नेहमीच्या डोळ्यांचे कर्म नसते, तर मनाच्या न मनतेमुळे अमनतेमुळे जागृत झालेली प्रज्ञेची ही दृष्टी असते. मनाच्या नमनतेत बुद्धीचे रूपांतर प्रज्ञेत म्हणजे पुढचं जाणणारी अशी वरची क्षमता मनाला प्राप्त होते. म्हणजे सर्वसाधारण व्यवहारी
संसारी बुद्धी पारलौकिकात जाऊन लौकिकातून पारलौकिकात जाऊन तिला परादृष्टी प्राप्त होते. प्रकाशलोचन म्हणजे प्रज्ञावान बुद्धी. प्रकाशलोचन म्हणजे प्रज्ञावान बुद्धी ही मानवाचे उत्तम मानवात म्हणजे संतांमध्ये परिवर्तन शक्य करते. पुढे पुढे प्रकाशही नष्ट होऊन सर्वत्र एक घनदाट महाशून्यत्वाचा भाव प्रकट होतो. ही सारी लीला मनाच्या न मनतेमुळे अमनतेमुळे शून्यत्वामुळे उद्यास येते. हे महाशून्य हीच आदिमाया असून येथूनच सारे विश्व जीव जगत थांबते हे समजते. तर विश्वाच्या पाठी घनदाट अंधार व तेथून आदिमाया. आदिमाया म्हणजे काय? हे सर्व मिथ्या क्षणभंगूर जग निर्मिणारी क्षमता किंवा देवता जी या तिमिर कुळाची. आता त्याला तिमिर कुळ म्हटलं का? पण हे शाश्वत नाही म्हणून त्याला तिमिर कुळ म्हटलं. जी या तिमिर कुळाची अधिष्ठात्री असते त्याचे सुस्पष्ट ज्ञान म्हणजे विश्वनिर्मितीचा साक्षात्कार. याही पाठी अद्वय एकमेवाद्वितीय लौकिक स्वरूप शोभा अलौकिक ज्ञप्ती किंवा ज्ञान प्रकाश सद्वस्तू असते. तिला सुसंवेद्यता किंवा सज्ञान प्राप्ती करून देणारी महाजाणीव असे म्हणतात. तीच अद्वैताची खाण असून त्या खाणीतून निघणारे स्वरूप हेच ते मूळ वाण बीज होय, ज्यामधून सर्व ब्रह्मांड जन्मास येऊन कालातीत तेच स्पंदत राहते. म्हणजे स्वरूप जे सुवर्णासारखे लखलखीत असते तेच शिवतत्व होय. त्याची निर्मिती क्षमता म्हणजे प्रकृती आणि प्रकृती म्हणजे तिमिर कुलाची देवता जी हे मायावी जग निर्माण करते. ब्रह्माचे अधिष्ठान स्वरूप असल्याने ब्रह्म शाश्वत आहे, मात्र ते महाजाणीव रूपी आहे, नेहमीच्या डोळ्यांना दिसणारे नाही. त्याची निर्मिती क्षमता ब्रह्म व त्याची निर्मिती क्षमता शिव व त्याची शक्ती क्रियाशील होऊन जे जग निर्माण करते ते डोळ्यांना दिसते तरी अशाश्वत विकारी बदलातले असल्याने मिथ्या किंवा भ्रामक असते. तत्वज्ञान म्हणून ब्रह्म सत्य जगत मिथ्या, मात्र हेही वेगळ्या अर्थाने खरे ठरते की ब्रह्म व त्याची कार्यशक्ती व जग हे सर्वच ब्रह्म सत्याने सर्व ब्रह्म अर्थात ब्रह्म सत्य आहे तर त्याचे जगही सत्यच असणार. मग भले ते परिवर्तनात असेना. तर असं हे स्वरूप म्हणजे आत्मतत्व नीट ओळखा. सर्वातीत जाण स्वरूप सुवर्ण. बाळारे हे जाणून घे की सर्वाच्या पलीकडे किंवा सर्वाच्या आरंभी पाया अधिष्ठान म्हणून स्वरूप आहे आणि ते स्वरूप सुवर्णासारखं लखलखीत दीप्तिमान आहे. कथाने काय का येथ नाही आता देह मन भाव सबायंतरी दाटे केवळ निर्भाव अवघे मोकळे पायी अवकाश जरी चिंतनात राही सावकाश येथून तेथून ज्योतिर्मय सारे प्रकाश लोचनी प्रकाश पसरे प्रकाश पाहता प्रकाश ही सरे घनदाटंतरी मान्य सकळ निर्मितीचे मूळ आदिमाया प्रकटे तिमिराचे कूळ सर्वातीत जाण स्वरूप सुवर्ण अद्वैताची खाण मूळ एक वाण अद्वैताची खाण मूळ एक वाण. तर हे सर्व विश्व प्रेमाने कोंदाटलेले आहे आणि ते हंसध्वनी म्हणजे सहा अहम अहम सा मी म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे मी असा हंसध्वनी निनादत आहे. तर असं हे प्रेमरूपे ओघे विश्व कोंदाटले हंसध्वनी येथं गुंजत असं काव्य आहे. अर्थात प्रथम अर्थ पाहूया. ज्याला परब्रह्म म्हणतात ते अचल अढळ आहे, मात्र ते जड नव्हे. त्या परब्रह्माच्या अंगातून तेज बाहेर पडत आहे. हे तेज अंगातून जसा घाम बाहेर पडावा तसे परब्रह्माच्या अंगातून स्रवत आहे.
त्या वरच्या काव्यात स्वेद असा जो शब्द वापरलेला आहे तो घाम अशा अर्थाचा शब्द आहे. हे परब्रह्माचे तेज स्वेद म्हणजे चैतन्य रूपी घाम म्हणजे विश्वाचे मूळ होय. तेच साऱ्यांचे मूळ व कुळ असून अविनाशी व चिरंजीव आहे. आता हे परब्रह्माच्या अंगातून वाहत असलेले तेज आहे तरी कसे, त्या तेजाला आवेग आहे. त्या तेजाचा लोट अति तीव्र गतिमान आहे. हा तेजाचा आवेग सर्व ब्रह्माला झाकवून टाकणार आहे. त्यामुळे ब्रह्म दिसत नाही, तेज दिसते. एक तऱ्हेचा सर्वांना कुशीत घेणारा हा प्रेमावेग आहे. हा प्रेमावेग किंवा तेजोवेग म्हणजे प्रेमाचा हुंकार आहे. हा प्रेमाचा ध्वनी म्हणजे ओंकार होय. त्याप्रमाणे विश्व भरून गेले आहे, कोंदले आहे. सोहम हौसो म्हणजे तो मी आहे, मी तो आहे. सारांश परमतत्व किंवा ब्रह्म आणि मी यामध्ये एकवाक्यता आहे. मी म्हणजे द्रष्टा किंवा ब्रह्माचा शोध घेणारा आणि ब्रह्म म्हणजे तो. प्रत्येक प्राणी मात्राच्या श्वसनाद्वारे प्राण्यांच्या हालचालीद्वारे हा सोहमहौसोचा जप निरंतर चालू असतो. यालाच हौसध्वनी म्हणतात. तो विना शब्द विना जप चालू असतो म्हणून याला शब्दे विना जप असेही म्हणतात. तो येथे सतत गुंजत आहे. त्या प्रेमरूप ब्रह्मानेच आपल्या तेजाद्वारे जीवनास जन्म दिला आहे. त्याने नाट्यमंचावर रंगभूमीवर नाट्य रंगविण्यासाठी काही निश्चित भूमिका निभावण्यासाठी आपणा सर्वांना पाठवले आहे. खरे तर फार थोड्या काळासाठी त्यांनी येथे राहून आपली भूमिका नीट वठवायची आहे. येथेच खरी अडचण झाली आहे. हे जीव किंवा नट आपल्या मूळ किंवा कुळाला विसरले आहेत. नटेश्वराला म्हणजे मूळ धन्याला, आत्म्याला, मालकाला जीव म्हणजे नट विसरले आहेत. त्यामुळे काही काळासाठी आपण या जगरूपी रंगमंचावर आलो आहोत हे विसरून येथील मोहमायाला बळी पडलेले व आपले कर्तव्य कर्म विसरलेले जीव पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. खरे तर नटाने आपला अभिनय कर्तव्य कर्म नीट कर्तव्य दक्षतेने पार पाडून स्वगृही म्हणजे ब्रह्माकडे जाण्याची दक्षता सावधानता दाखवली पाहिजे. आपण ब्रह्मपुत्र नव्हे तर ब्रह्मच आहोत याचा विसर पडल्याने जीव जन्म मृत्यूच्या निरंतर चक्रात अडकला आहे, सापडला आहे. असा हा मोहमायेत गुंतलेला जीव त्याची हक्काची मुक्ती गमावून बसला आहे. हा मुक्त पक्षी मायामोहरूपी साखळदंडात बांधला अडकला आहे. त्यामुळे आता तो दोर तुटलेल्या पतंगाप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या प्रकारे निरंतर येरझारा घालीत आहे. जीवाची जीवदशा संपायचे नाव घेत नाही आणि त्याची हक्काची मुक्ती त्याला प्राप्त होत नाही असा हा खोडा आहे. तर आता आपण काव्य पाहू. प्रेम रूपे अवघे विश्व कोंदाटले हंस ध्वनी येथ गुंजतसे अचल परब्रह्म अवघे तेजस्वेदांगे राहतसे तेजते अवघे विश्वाचे आमूळ साऱ्यांचे ते कुळ अविनाशी प्रेमभाव हेती तेजाचे वहन प्रेमाचा हुंकार तोची ओंकार प्रेमरूपे अवघे विश्व कोंदाटले हंसध्वनी येथे कुंजतसे प्रेमार्द्रते ब्रह्म जीवा जन्म देई नाट्यमंची नट पाठविले नट विसरला परी नटेश्वरा जीव येर झाला घालताती मुक्तीला आचवे परी मुक्त विहंग दोराविना पतंग होते घाई हे वंश अर्थात किंवा स्पष्ट करायचे झाले तर नटेश्वराला म्हणजे आपल्या मूळ बापाला, आपल्या जन्मदात्याला, आपल्या पितृ आणि मातृसत्तेला, आपल्या उगमाला आपण विसरल्याने आपण वरच्यावर नट म्हणून येथे येतो आणि कधीच आपला जो मुक्तीचा अधिकार आहे तो मुक्तीचा अधिकार आपण अनुभवू शकत नाही. कारण नटेश्वराला विसरल्यानंतर, डायरेक्टरला विसरल्यानंतर नट सैरावैरा पळतात आणि नाटक कोसळते. तसाचा प्रसंग आहे. डायरेक्टरला विसरला, दिशा देणारा डायरेक्टर तो नटेश्वर शिव तो आत्मा त्याला विसरला तर आपण सारे नट जे नाटक करू ते नाटक कोसळणारच नव्हे
त्या कोसळलेल्या नाटकासाठी पुन्हा पुन्हा आपला वरचेवर जन्म होणार आणि जन्ममृत्यूच्या या गाड्यातून बैलाची कधीच सुटका होणार नाही. म्हणून नटेश्वराला आत्म्याला न विसरता जर जीव या जगात आपलं कार्य करील तर त्याला त्याची हक्काची असलेली मुक्ती निश्चित मिळेल. मात्र तसे झाले नाही. तो नटेश्वराला विसरला तर दोरा तुटलेला किंवा कडी तुटलेल्या पतंगाप्रमाणे तो आयुष्यभर गोते खात जाईल. पुन्हा पुन्हा जन्माला येईल आणि मरेल आणि सार्थ असं त्याच्या हातून काही घडणार नाही. म्हणूनच हे सर्व दर्शन समजून घ्या की आत्म्याचा विसर म्हणजेच संकट आणि आत्म्याचं स्मरण म्हणजेच मुक्ती. आणि तो आत्मा अत्यंत प्रेमभावाने तुम्हा आम्हाला इथे आणतो. त्याच्या तेजरूपी स्वेदातून घामातून आपण सर्व जन्माला आलेलो आहोत आणि त्याचा जो प्रेमरूप सांगीतिक भाव आहे तो सोहमहोत्सव इथे कायम ब्रह्मामध्ये त्याचा गुंजारव चालू आहे. तर असे प्रेमरूपे अवघे विश्व कोंदाटले हंसध्वनी येतो गुंजत असे. तर हंसध्वनी कसा दिसतो, कसा असतो, तो कुठून येतो याचं दर्शन आपल्याला यामधून झालं असेल. आता उर्वरित भाग उद्याच्या प्रवचनात.